स्पर्धा पुण्यातील खेळाडूंसाठी एक फार मोठं व्यासपीठ या ठिकाणी आता उपलब्ध केलंय. संदीप काळे स्ट्रायकिंग एंडवरती बॅटिंग करतोय. मयूर लोखंडेचा पहिला चेंडू इथे मात्र हवेत खेळला, गॅप मध्ये चेंडू, जिथे क्षेत्ररक्षक नाही तिथे मात्र चेंडूने टप्पा घेतला. सिंगल धाव इथे मात्र सिंगल धावेने झालेली सुरुवात, संदीप काळेची झालेली सिंगल धावेने सुरुवात आपण पाहतोय. या ठिकाणी मंचावरती पुणे पोलीस दलातील कर्तबगार पोलीस अधिकारी इथे अतुल सरांचं आगमन झालेलं आहे, त्यांचा सन्मान आपण मंचावरती करतोय. सध्या केंद्रीय मंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी साहेबांवरती आहे. आज आवर्जून इथे उपस्थित झाले, साहेबांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. आणि नाणेफेकीचा कौल इथे संपन्न होणार आहे. पर्वती विरुद्ध कर्वेनगर अशी मॅच आपण बघणार आहोत. खरं तर बॅट्स ब्रेन्स अँड बाउंड्रीज द परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजेच प्रहार प्रीमियर लीग 13व्या पर्वामध्ये अनेक सामने रंगलेले आहेत. आजही आपण पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाचे सामने बघतो आहोत आणि त्या सामन्यांचा आस्वाद इथे मैदानामध्ये आपण घेतो. तिसरी मॅच सुरू आहे, तर चौथ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल देखील इथे संपन्न होणार आहे. पर्वती विरुद्ध कर्वेनगर, पुणे शहरातील दोन बलाढ्य संघ आपल्याला या मॅच मध्ये इथे खेळताना बघायला मिळतील. तुर्तास दोन्ही संघांना इथे विनंती करतोय की आपण संघनायकांनी टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. काणेफिलात क्रिकेटला पुरंदर संघ मात्र 7 धावा धावफलक आतापर्यंत पूर्ण होतात. या 7 चेंडू पॉइंट चढवण्याने खेळायला एक सुंदर फटका आपण पाहतोय. तेजसच्या बॅट मधनं आलेला तेजस्वी फटका, चेंडू जाईल सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. तेजस साबळेची मात्र बॅटिंग मैदानामध्ये सुरू झाली आहे. सातत्याने पुरंदरमध्ये क्रिकेट खेळलं जात आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धा पुरंदरमध्ये पार पाडल्या जातात आणि त्या स्पर्धेतील खेळाडू अगदी सातत्याने सरावामध्ये आहेत आणि तो सराव आज प्रहार प्रीमियर लीग मध्ये देखील त्यांचा पाहायला मिळतोय. अप्रतिम खेळ, एक चांगली गोलंदाजी पहिल्या इनिंग मध्ये पाहिली, तर बॅटिंगला देखील एक चांगली सुरुवात. यावेळेस यष्टाच्या बराचसा आतमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केलंय गोलंदाजावरती आणि यावेळेस हा चेंडू देखील जाईल सीमारेषा पार, चौकार. तेजस साबळे हा चेंडू अगदी पाहिला तर 3 यष्टा त्याने दाखवून दिला होता. मागच्या बाजूने गोलंदाजाला प्रवृत्त केलं स्टंप मध्ये चेंडू टाकण्यासाठी आणि त्याचा पुरेपूर फायदा. फुलटॉस चेंडू घेतला, स्लीप मध्ये खेळत चौकार मात्र इथे तेजसने वसूल केला. अप्रतिम फटका तेजसने खेळला. सातत्याने सरावामध्ये असलेले खेळाडू आपण पाहतोय. तेजस साबळे या खेळाचा विचार केला, हा देखील स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा खेळाडू आहे. सातत्याने स्टडी देखील तेजसचा चांगला सुरू असतो. स्विच आणि परत एकदा हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन घेऊन यावा लागेल क्षेत्ररक्षकाला. चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. तेजस साबळे मात्र हा सामना लवकर संपवण्याच्या तयारीमध्ये. काय बॅटिंग तेजस साबळेची मैदानामध्ये सुरू आहे. अप्रतिम खेळ तेजसचा पाहायला मिळतो. सातत्याने सराव हा मात्र आज कामाला येताना पाहायला मिळतोय तेजसचा. या स्पर्धेच्या निमित्तानं पुणे जिल्हा क्रिकेटची शान आणि मान अभिमानानं उंचावणारी स्पर्धा म्हणजेच NB ट्रॉफी आणि NB ट्रॉफीचे आयोजक सन्माननीय सागरदादा भिंताडे इथे उपस्थित आहेत. सागरदादांचं आम्ही स्वागत करतो आणि विनंती करतो की आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये या. ओव्हर टू कमेंट बॉक्स. धन्यवाद सर. तेजसची बॅट मैदानामध्ये तळपली गेली आहे. झटपट धावा तिथे मात्र बनवल्या गेल्यात. पुरंदरचे धुरंदर आज मैदानामध्ये धुरंदर खेळ मैदानामध्ये करतायत. क्रिकेट क्लब पुरंदर संघाच्या मात्र पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 23 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. मयूर लोखंडे थोडासा महागडा ठरला. पहिल्याच ओव्हरमध्ये त्याला पॅकेज दिलं गेलं 23 धावांचं. येणारे 24 चेंडू आणि सामना आता 20 धावांवरती येऊन ठेवलाय. संदीप काळे आणि तेजस जोडी मैदानामध्ये पाहतोय आपण. जाऊया परत एकदा टॉस बॉक्स मध्ये.
तुमचे सन्माननीय नरेश डोमे सरांकडे. प्रहार प्रीमियर लीग ब्रेन बॅट अँड बाउंड्रीज द परफेक्ट कॉम्बिनेशन. आपलं मनपूर्वक स्वागत 13व्या सीझन मध्ये. पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाच्या अंतर्गत मॅचेस पर्वती विरुद्ध कर्वेनगर असा सामना आपल्याला बघायला मिळणार आहे. पर्वती संघाचे संघनायक इकडे, कर्वेनगर संघाचे संघनायक, तर सुदर्शन केदार सरांच्या शुभ हस्ते होईल नाणेफेकीचा कौल. एका बाजूला प्रहार प्रीमियर लीग असं लिहिलेलं आहे, तर दुसऱ्या बाजूला सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी. सचिन ढवळे सर किंवा प्रहार असा आपल्याला कॉल करायचा आहे. तर अजून एक महत्त्वाची गोष्ट की हे जे कॉईन आहे ते आपल्याला साधारण सन्माननीय भरतदादा टिंगरे, सन्मान्य आशिषदादा मारणे, पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं आपल्याला प्राप्त झालेलं आहे. दोन्ही मान्यवरांचा आम्ही आभार व्यक्त करतो. विनंती करतो सुदर्शन सरांना आपण कॉईन टॉस करा. हेड हा कॉल आहे कर्वेनगरचा, म्हणजेच त्यांनी सचिन ढवळे सर असा कॉल होता. टेल्स शो होतोय, तर टॉस जिंकतायत अतुल सर. काय निर्णय घ्याल? क्षेत्ररक्षक. 3-4 दिवस सामन्याचा आस्वाद घेतलेला आहे. कसं वाटत होतं? प्रत्यक्षात किती उत्सुकता होती स्पर्धेत खेळायची? सर खरंच खूप उत्सुकता होती स्पर्धेत खेळण्याची, कारण सचिन सर, सुदर्शन भाऊ म्हणजे ह्यांनी आमच्या मानाच्या कंडक्टसाठी देखील खूप सहकार्य केलेले आहेत. तसेच हे म्हणजे एरियावाईजच्या क्रिकेटसाठी, एरियावाईज म्हणण्यापेक्षा क्रिकेटसाठी निस्वार्थी प्रेम आहे त्यांचं, हे दिसून येत आहे. आणि असंच प्रेम त्यांचं राहो हीच इच्छा. कर्वेनगर संघाविरुद्ध खेळायचंय, निश्चित काय वेगळं प्लॅन करायची आवश्यकता होती? हो सर, क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. प्लॅन करण्यासाठी प्लॅन तर केलेला आहे, तरी पण आम्ही एक 5 ओव्हरमध्ये आम्ही त्यांना एक 45 ते 50 रनांपर्यंत थांबवायचा प्रयत्न करू. 45 ते 50 धावांपर्यंत रोखण्याच्या योजना समोरच्या संघाच्या आहेत. तुमच्याकडे काय ॲक्शन प्लॅन्स आहेत? ॲक्च्युली आमचं टार्गेट आहे 70 रनापर्यंत. आता बघूया आता काय होतंय. आज कुठले फलंदाज आम्हाला बघायला मिळतील ग्राउंडमध्ये? रमेश मिरगणे, राकेश शिंदे आणि बाकी आमचे जे लोकल प्लेयर आहेत ते पण चांगले खेळतात, ते पण खेळतील चांगले. स्पर्धा आल्यानंतर तुम्ही बघितलं इथं एकंदरीत इथलं वातावरण, इथलं ॲटमॉस्फिअर कसं वाटलं तुम्हाला? खूपच छान. आणि सचिन सर ज्याप्रमाणे स्पर्धा ऑर्गनाईज करतात, म्हणजे एज्युकेशन आणि खेळ ह्याची एक चांगली सांगड ते घालत आहेत, आणि त्याचा आम्हाला पण फायदा होतोच आहे. आणि लोकल जे प्लेयर आहेत तर त्यांनाही खेळायला या स्पर्धेत चांगलं स्टेज निर्माण होतं आहे, आणि आम्हालाही छान वाटतं, खेळायचा अनुभव चांगला भेटतो. शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. सामन्याचे नाणेफेकीचा कौल संपन्न झालेला आहे. पर्वती संघाने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. टॉस बॉक्स मध्ये इथेच थांबू. कॉमेंट्री बॉक्स बरोबर विनोद चोरगे सरांचा समवेत मॅचचा घेऊ आनंद. धन्यवाद. धन्यवाद नरेश सर. 28 धावा या धावफलकावरती आपण कानिपनाथ केटला पुरंदर संघाच्या पाहतोय. सामना अगदी बराचसा सामना त्यांनी रिकामा करून टाकलाय. 20 चेंडू, अजून 15 धावांची गरज. आता गोलंदाजांना मात्र चांगली कामगिरी करावी लागेल तर सामन्यामध्ये पुनरागमन होईल. प्रथमेशने सुरुवात चांगली केली, एका फलंदाजाला त्याने बाद केलं. त्याच्यासारखा एक चांगला बॅटर ते बाद झालाय. धावफलकाला अंकुश लावला जाणार का? यावेळेस हा चेंडू अगदी शांत डोक्याने फक्त ग्लान्स केला. एक सिंगल धाव, जास्त धाव घेतल्या जाणार नाही. डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट, आणि ते फायदा परत एकदा बॅटिंग टीमला. ओव्हरथ्रोच्या स्वरूपात धावा मात्र येतील. एकच्या जागी दुहेरी धावा इथे मात्र पूर्ण होतात आणि धावफलक पोहोचतोय 30 धावा, एक फलंदाज बाद. बघा दुसरं षटक अजून मैदानामध्ये सुरू आहे आणि कानिफनाथ क्रिकेटला पुरंदर संघाने 30 धावा फलकावरती नोंदवलेल्या आहेत. तर विजयासाठी त्यांना आता हव्यात फक्त 13 धावा. 19 चेंडू मध्ये 13 धावांची गरज. अनिकेत फडतरे आणि संदीप काळे ही जोडी मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळते. दोघेही आश्वासक असे फलंदाज आहेत. त्याचे सामना बाद झाला, मात्र टीमला विजयाच्या दिशेने अग्रेसर करणारी फलंदाजी मैदानामध्ये बघायला मिळते. इथे थेट टेस्टांचा वेध घेण्याचा प्रयत्न होता. खेळाडू आपल्या पॉपिंग क्रीज पर्यंत पोहोचलेला आहे का? पंचांसाठी सुद्धा हा टफ जॉब आहे. बेल्स चेंडू यष्ट्यांवरती आदळतोय आणि त्यावेळेस फलंदाज कुठे आहे ही पोझिशन बघितली जाईल आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत लगेच पोहोचेल. अमित जगताप सर आणि त्यांचा प्रथम स्पोर्ट्स मीडिया
वेगवेगळ्या स्पोर्ट्स इव्हेंट्स ते कव्हर करतात. आतापर्यंत कॉर्पोरेट इव्हेंट्समध्ये प्रथम मेडल आपण पाहिलं होतं. आता टेनिस क्रिकेटमध्ये देखील प्रथम स्पोर्ट्स काम आपल्याला बघायला मिळते आणि अत्यंत सुंदर कॅमेरा वर्क इथे बघायला मिळणार आहे. चेंडू कुठे आहे आणि सगळे दृश्य पंचांच्या तिसऱ्या पंचांना ही दृश्य खरं तर बघायला मिळतात आणि त्यानंतर त्यांचा निर्णय आपल्याला बघायला मिळेल. तर नॉट आउट, फलंदाज नाबाद आहे. बेल स्टम्प्स वरून उचलणं महत्वाचं असतं. ज्यावेळेस बेल स्टंप वरून उचलले जातील त्यावेळेस फलंदाज कुठे हे बघितलं. हलकासा बॉलने स्पर्श केला होता स्टम्प्सला आणि बेल्स मात्र थोड्याशा उशिराने पडलेले आहेत. काही त्यामध्ये अर्धा किंवा अर्ध्यापेक्षा कमी सेकंदाचा वेळ असेल, पण फलंदाज अनिकेत फडतरे क्रीजमध्ये सुरक्षित आहे. खरं तर अनिकेत या नशिबाचा धनी ठरला, कारण थ्रो परफेक्ट होता आणि अनिकेतने बॅट सुद्धा स्लाइड केली नव्हती. त्या ज्या छोट्या छोट्या चुका होत्या त्या मात्र अनिकेतला महागात पडल्या असत्या. लेंथ बॉल होता, डाव्या एष्टीवरती टाकलेला, फ्लिक करायचा प्रयत्न. हो, इथे नेम चुकलेला आहे. या अगोदर नेम लागला, आता नेम चुकला आणि फलंदाज सुरक्षित असेल. अनिकेत फडतरे 30 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 18 चेंडू शिल्लक आहे, 13 धावांची आवश्यकता कानिफनाथ क्रिकेट क्लब पुरंदर संघाला. हे अनिकेत आज मला वाटतंय फार मोठं नशीब घेऊन मैदानामध्ये आलाय. 2दा तो बॅक टू बॅक बचावला गेला. खरं तर अनिकेतचं कौतुक एका दुसऱ्या गोष्टीसाठी देखील केलं पाहिजे. पुणे टेनिस असं पेज त्याचा आहे इंस्टाग्रामवरती आणि त्यावरती सातत्याने ते खेळाडूंचे रील्स व्हिडिओज त्यामध्ये अपलोड करत एक चांगलं काम त्याचं नक्कीच आपण त्या क्षेत्रामध्ये पाहिलं. खेळाडूंना प्रकाश झोतामध्ये आणण्याचं काम अनिकेत फडतरे सातत्याने करत असतो. पण अगदी अनिकेतचा मगाचा व्हिडिओ हा अनिकेतने बनवला पाहिजे. या चुका त्याने दाखवून दिल्या पाहिजेत की बॅट स्लाइड करणं गरजेचं होतं. तिथे अनिकेत बचावला जरी असेल तरी त्या चुका मात्र निदर्शनात आणणं गरजेचं आहे. धावफलकावरती नजर टाकूया 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 30 धावा 1 फलंदाज बाद. अत्यंत सुंदर स्पर्धा, अनेक क्रीडा रसिकांच्या कौतुकास पात्र ठरलेली स्पर्धेचं जे मॅनेजमेंट आहे सचिन ढवळे फाउंडेशन करतायत, ज्याचे संस्थापक अध्यक्ष आहेत आदरणीय सचिन ढवळे सर. त्याचबरोबर सन्माननीय सचिन भांडे सर, सन्मान्य सागर तुपे सर, सन्माननीय कोमल दरुरे सर, सन्मान्य सुदर्शन केदार सर, सन्मान्य प्रकाश मडके सर, प्रतीक वारे सर, शरद धाऊड सर खजिनदार आहेत. या सर्व मॅनेजमेंट मधील कार्यकर्त्यांचा आम्ही सभासदांचं मनापासून धन्यवाद देतो. सकाळी 8 वाजता मॅच सुरू करण्याचा आपण सगळ्या प्रोसेसला सुरुवात करतो. 8:30 पावणे 9च्या दरम्यान पहिला चेंडू पडतो आणि त्याच्यानंतर रात्री 12, 12:30, पावणे 1 वाजेपर्यंत अव्याहतपणे खेळ सुरू असतो. आणि ही सगळी मॅनेजमेंट टीम अहोरात्र म्हणजे जवळपास 16 तास ही मंडळी इथे काम करत असतात आणि निश्चित त्या व्यतिरिक्त देखील स्पर्धा उभारण्यासाठी या सगळ्यांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे आणि आज मेहनत रंगलाई आहे. सर्वांचं पुन्हा एकदा धन्यवाद. एक चांगला फटका मिड विकेटला उचलला होता. चेंडू अडवण्याचा प्रयत्न मात्र तिथे फसला होता आणि 4 धावा मिळत विजय अधिक जवळ, अधिक नजीक आणि अजून जवळ आणलेला आहे. इथे शानदार षटकार. जशी फटक्यांची आतिषबाजी दिवाळीला होती ना, तशी इथे धावांची फटक्यांची आतिषबाजी इथे फलंदाजांनी केली आहे. एका बाजूने तेजस साबळेने भन्नाट खेळ सुरू केला, तर नंतर अगदी बॅटरने देखील धावांचा ओघ मात्र तसाच चालू ठेवला आणि सामना अगदी एकतर्फी करून टाकणारी बॅटिंग आज आपण मैदानामध्ये या मॅच दरम्यान पाहतोय. फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. तुम्ही पाहिलं असेल डाव्या हाताचा फलंदाज मैदानामध्ये संदीप काळे खेळतोय. त्यानं ज्या पद्धतीनं बॅटचा फ्लो दाखवला होता, डावा पाय पुढे टाकला त्याने, मात्र ज्या पद्धतीने तो उचलून पाय टाकला त्याने मैदानामध्ये, एक प्रकारचा एक रिदम सेट केला आणि त्यानंतर चेंडूला हाफ व्हॉली बनवत मिड विकेटला लॉफ्टेड फ्लिक दाखवला. चेंडू पाहिजे मैदानामध्ये. 3 धावांची मात्र आवश्यकता आहे. कानिफनाथ क्रिकेट क्लब पुरंदर संघाला ग्रामीण भागातले खेळाडू आहेत. अनिकेत फडतरे नॉन स्ट्राईक एंडला आहे. पुरंदर मध्ये देखील पुरंदर प्रीमियर लीगचा आयोजक म्हणून अनिकेत फडतरे आपल्याला बघायला मिळतात. येत्या 18 डिसेंबर पासून पुरंदर तालुक्यातील खेळाडूंसाठी ही स्पर्धा सुरू होणार आहे आणि दरम्यान चांगला चेंडू असणार आहे. इथे निर्धाव ठरेल षटक मात्र मैदानामध्ये तिसरं
पायचे रेफरल कॉल आहे पंचांकडे, तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलेला आहे की बॉल कुठे स्पर्श झालाय बॅटला, बॅटला स्पर्श करून जमिनीवरती पडलाय की टप्पा पडल्यानंतर बॅटला स्पर्श केलेला आहे, हे बघायचंय तिसऱ्या पंचांकडे. कार्डिफनाथ क्रिकेट क्लब 40 धावा तर विजयासाठी 16 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. सामना बऱ्यापैकी अगदी सोपा करून टाकलाय कानिमनाथ क्रिकेटला पुरंदरने. तर अगदी इथे या मॅचचा रिझल्ट अगदी फार जवळ येऊन पोहोचलाय. अनिकेत फडतरे आणि संदीप काळे ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. संदीप 12 धावांवरती नॉट आउट बॅटिंग करत होता. अगदी इथे मात्र पंचांकडे कॉल रेफरल केलाय. पाहूया काय निर्णय येतोय, महत्वाचा असेल. यानंतर देखील एक तगडा सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. एक महत्वाची मॅच देखील थोड्याच वेळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या पंचांकडे विचारणा केली जाते. पाहूया निर्णय काय येतोय. 40 धावा आतापर्यंत धावफलकावरती बनवल्या जातात. प्रहार प्रीमियर लीगचा थरार ज्या प्रकारे सरांनी सांगितलं, सकाळी बरोबर 8 वाजता सर्व आयोजक टीम येते. रात्री 12 वाजेपर्यंत सर्वजण या ठिकाणी थांबतात. सामना सुरू होण्या अगोदर सर्वजण येतात. सामना संपल्यानंतर सर्वजण जातात. स्पर्धेला कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही याची पुरेपूर काळजी या सर्व आयोजक मंडळीने, सचिन ढवळे सर, संपूर्ण मित्रपरिवाराने एक चांगली स्पर्धा आज स्पर्धा परीक्षेतील खेळाडू असतील, एरिया वाईज खेळाडू असतील, ओपन गटातील खेळाडू असतील, या 3 फॉर्मॅटमध्ये खेळत जाणारी एक जबरदस्त स्पर्धा आज आपण प्रहार प्रीमियर लीग ही स्पर्धा पाहतोय. सुंदर आयोजन, नियोजन आज या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळत आहे. 40 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतात. पंचाच्या भूमीमध्ये समित जोशी सरांना आपण पाहतोय. चांगलं काम आज पंचाच्या भूमिकेचं त्यांनी देखील पार पाडलंय. धावफलकावरती नजर टाकूया. 40 धावा या आतापर्यंत बनवल्या जात आहेत. गोलंदाजी मार्कवर प्रथमेश आणि ते संदीप मात्र होतोय जेल बाद. 12 धावांवरती संदीप मात्र इथे बाद झालाय. पण बराचसा सामना त्याने कव्हर केलाय, मोकळा करून टाकलाय सामना बऱ्यापैकी. आता हा सामना पुरंदरच्या कम्यामध्ये जमा देखील केलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला खेळणार आहे संदीप काळेनं. 1 षटकार 1 चौका ठोकस 6 चेंडूमध्ये मात्र 12 धावांची भर टीम मध्ये टाकले. 40 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 34रं षटक सुरू आहे. फक्त 3 धावा हव्यात 15 चेंडूमध्ये. तुलनेनं पुरंदरसाठी सोपा सामना होता. टार्गेट देखील छोटं होतं. जो प्रतिकार आपल्याला अपेक्षित होता तो मात्र मिळाला नाही आणि त्याचा परिणाम आपण बघतोय की पुरंदर संघ पुरंदर सर करण्याचा प्रयत्न इथे करतायत. फुल टॉस बॉल स्क्वेअर लेगला गॅप मिळणार नाही, तिथे 1 धाव आरामात मिळू शकते आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर होतोय फलंदाज तन्मय गायकवाड कडून. 1 धाव 41 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. विजयाचं समीकरण आपण बघणार आहोत. 2 मात्र धावा हव्यात. फक्त 2 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. यानंतर स्पर्धेचे ब्रँड अँबॅसिडर दादा गायकवाड यांना देखील आपण लाईव्ह ऍक्शन मध्ये बघू शकाल. दोन धावांची गरज असताना हा चेंडू इथे मात्र निर्धाव आलाय. डॉट बॉल या ठिकाणी आलाय. अजूनही सामना संपला नाही. इथे देखील मैत्री प्रतिष्ठानने अजूनही हार पत्करले नाही. ते देखील लढण्याचा प्रयत्न करतात आणि ही लढाई कितपत दूरवरती सुरू राहील हे मात्र पाहावं लागेल. पण जास्त वेळ हा सामना सुरू राहणार नाही. इथे मात्र जोरदार फटका होता अनिकेतच्या बॅट मधनं. षटकार, विजयी षटकार आणि या मॅच वरती नाव कोरलंय कानिमनाथ क्रिकेटला पुरंदर संघाचं. अभिनंदन. हार्ड लक टीम मैत्री प्रतिष्ठान कोथरूड. तर आपण प्रेझेंटेशन साठी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये बोलतोय.
हॅलो, चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकर आणि आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे वळणार आहोत. मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण देणार आहोत. प्रहार प्रीमियर लीगचा थरार आपण पाहतोय. प्रतिम आयोजन नियोजन या स्पर्धेचं आज पाहायला मिळते. अनेक संघांना मात्र फार मोठी संधी, कोणत्या प्रकारची प्रवेश फी न घेता या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी सर्व खेळाडूंना मिळाली आहे आणि त्याचा आनंद आज खेळाडू एका सुंदर मैदानामध्ये सिंहगड कॉलेजच्या या रणांगणामध्ये घेताना आपण पाहतोय. पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे आपण वळणार आहोत. यस, सचिन ढवळे प्रहार अकॅडमी आयोजित प्रहार प्रीमियर लीगचा थरार आपण पाहतोय. पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे आपण वळतोय. पुरंदर आणि मैत्री प्रतिष्ठान या दोन संघादरम्यान अप्रतिम लढत आपण पाहिली आणि पोस्ट मॅच प्रेझेंटेशन साठी मी आमंत्रित करेल NB स्पोर्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सन्माननीय सागरदादा भिंताडे यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी प्रदान करणार आहोत. मी सागरदादांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती यायचंय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय तेजस साबळे. 33 धावांचा सुसाट खेळ. तेजस साबळे ठरला मॅन ऑफ द मॅच. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देणार आहोत. तेजस, आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी आपण व्यासपीठावर द्यायचंय. सागरदादा आज मैदानामध्ये आमच्या सोबत आहेत. सागरदादा, खरं तर NB ट्रॉफीचे सध्या आयोजक देखील आहेत आणि एक सुंदर स्पर्धा त्यांच्या माध्यमातून देखील पार पाडली जाते. आज पुरंदर संघ जिंकलाय आणि अगदी मॅन ऑफ द मॅच तेजस या खेळाडूला मिळाला. तो प्रदान करण्यासाठी सागरदादा आज आपल्या सोबत आहेत. प्रहार प्रीमियर लीगचा थरार आज मात्र एक नेत्रदीपक स्पर्धा पुण्यातील खेळाडूंसाठी केलेलं एक फार मोठं व्यासपीठ आपण पाहतोय. तेजस साबळे, थोडंसं लवकर यायचंय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तेजस साबळे. अप्रतिम खेळ त्याने मात्र सुरुवातीला केला. संघाला मात्र एकतर्फी विजय मिळवून दिला. तेजस साबळे मॅन ऑफ द मॅच. तेजस साबळेला मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळाला. अप्रतिम बॅटिंग त्याने मात्र केली. प्रहार प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर तेजस साबळेचा आजचा हा पहिला मॅचचा सुसाट खेळ, भन्नाट खेळ आपण पाहिला. NB ट्रॉफी आणि त्याचबरोबर NB स्पोर्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सन्माननीय सागरदादा भिंताडेच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब तेजसला या ठिकाणी प्रदान करतोय. तेजस साबळे या मॅचचा ठरला हिरो. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 33 धावांचा भन्नाट खेळ तेजस साबळेचा आपण पाहिला. मॅन ऑफ द मॅच आपण सन्मानित करतोय. अभिनंदन तेजस. आकर्षक ट्रॉफी आणि त्याचबरोबर सागरदादांच्या शुभ हस्ते आपण घेतोय एक सुंदरसं जॅकेट. सुरुवातीला आकर्षक ट्रॉफी ही मात्र तेजसच्या हातामध्ये सुंदर दिसते, कारण तेजसने खेळ देखील त्याच्याच प्रकारचा केला. त्यानंतर आकर्षक जॅकेट, सुंदरची बॅग, त्यामध्ये बॉटल आणि तेजसला उपयुक्त असं अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणीचं सचिन ढवळे पब्लिकेशनचं एक सुंदरसं पुस्तक देऊन आपण तेजसला सन्मानित करते. खरं तर तेजसला याचा खूप फायदा होणार आहे, कारण तेजस देखील स्पर्धा परीक्षेमध्ये तो देखील तयारी करतोय आणि त्याचा नक्कीच तेजसला फार मोठा फायदा देखील होईल. यस, या मॅच. धन्यवाद सागर दादा. तेजस, अभिनंदन. पहिलं तर सांगेल कसं वाटलं या स्पर्धेमध्ये खेळताना तुला? तर ही स्पर्धा खेळण्यासाठी आज यावेळी सरांनी आम्हाला खेळण्यासाठी इथं संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचं आणि सचिन सरांचं अगदी अभिनंदन करेन. थँक्यू बोलन त्यांना. पुरंदरमध्ये अनेक स्पर्धा होतात, पण या स्पर्धेचा अनुभव हा पुरंदरमध्ये खेळताना कामाला येईल का तुला?
100% कामाला येईन सर. एवढी मोठी स्पर्धा आणि हा अनुभव नक्कीच इथून पुढच्या वाटचालीस उपयुक्त येईल. तू देखील स्पर्धा परीक्षेची तयारी करतोस, तू देखील विद्यार्थीच आहेस. पण सचिन ढवळेंनी जी स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आयोजन केली आहे, सर्व ओपन गटातील खेळाडूंसाठी आणि एरिया वाईज खेळाडूंसाठी, याचा विद्यार्थ्यांना कितपत फायदा होईल? विद्यार्थ्यांना फायदा याचा ह्यासाठी होईल की शारीरिक आपला फिटनेस चांगला राहू शकतो आणि पुढं एखादा स्पोर्ट्समन वगैरे असेल तर पुढं टेनिस क्रिकेट खेळण्यासाठी त्यांना चांगला फायदा होईल. धन्यवाद तेजस, आणि या मॅच साठी कॉंग्रॅच्युलेशन. पुढच्या मॅच साठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद आणि थँक्यू सर. थँक्यू तेजस. जबरदस्त मॅच नक्कीच आपण पाहिली. जाऊया मैदानामध्ये. परत एकदा एक अप्रतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सागरदादांचा आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत. मी सागरदादा भिंताडेंना पुन्हा एकदा व्यासपीठावरती आमंत्रित केले. सुदर्शन केदार यांच्या शुभ हस्ते आपण सागरदादा भिंताडेंचा या ठिकाणी सन्मान या ठिकाणी करतोय. या स्पर्धेसाठी जो वेळ आपण दिला, जे मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मनापासून धन्यवाद सागरदादा. जाऊया परत एकदा मैदानामध्ये. प्रहार प्रीमियर लीगचा थरार मैदानामध्ये सुरू आहे. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. आमचे सहसमालोचक नरेश डुमे सर आणि त्याचबरोबर गोपी जाधव सर. धन्यवाद. धन्यवाद. प्रहार प्रीमियर लीग, ब्रेन्स बॅट अँड बाउंड्रीज द परफेक्ट कॉम्बिनेशन. सो पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. लढतीला सुरुवात झाली. लोअर फुल टॉस, रिव्हर्स स्वीपचा अत्यंत सुंदर फटका इथे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा घेत डावाला झाली सुरुवात. पुन्हा एकदा खूप फाईन खेळला, मात्र फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे अतुल महांगडे साहेब अडवणार आहेत. चेंडू 1 धाव प्राप्त होते आणि फलकावरती 5 धावांची नोंद होणार आहे. षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये यवना सुरू झालेला आहे. चेतन बाठे गोलंदाजी मार्कवरती. पर्वती संघाचा गोलंदाज चेतन बाठे, तर फलंदाजीसाठी अक्षय मुरमुरे आणि राकेश शिंदे. राकेश शिंदेचा खेळ आपण अनेक वेळा प्रोफेशनल क्रिकेटमध्ये देखील बघितलेला आहे. एक प्रथितयश खेळाडू म्हणून राकेश शिंदेची योग्यता आहे. आज रमेश मिरगणेचा देखील समावेश आहे पर्वती संघामध्ये. त्यामुळं अशा तगड्या खेळाडूंबरोबर कर्वेनगर कशी फाईट इथे उभी करतात बघायचं आहे. तर यष्टीरक्षकाकडे चेंडू पोहोचेल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. चेंडू शरीरावरती आदळल्यानंतर बाजूला जात असताना 5 धावा फलकावरती आहेत. माझ्या समोर जोडले जात आहेत. गोपी जाधव सर, आपलं स्वागत आहे. धावा आहेत स्कोर कार्डवर. 7 धावा धाव फलकावर सध्या 5 चेंडू टाकलेत. चेतन बाटे खुल्या गटातल्या क्रिकेटचा देखील चांगला अनुभव आहे. चेंडू चांगली फिरवतो हा गोलंदाज. चांगली कटर त्याच्या भात्यामध्ये आहेत. डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजा हीच तर खासियत राहते. एक नैसर्गिक शैली आणि त्या शैलीच्या जोरावर केपटीच्या दोन्ही बाजूला चेंडू चांगली वळवू शकतो. राकेशसाठी पुढचा बॉल यावेळेला पायावर टाकलाय, परंतु टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय. बचावलाय. चेंडू आहे डॉट बॉल. कर्वेनगर 11 संघ पहिल्या डावमध्ये फलंदाजी करतोय. ऍक्शन रिप्ले पहा ड्युअल व्ह्यू मध्ये. प्रथम मीडिया ब्रॉडकास्टिंगच्या माध्यमातून खूप चांगले दमदार लाईव्ह टेलिकास्ट. चेतन बाटेची रिॲक्शन पाहायला मिळाली. चेंडू आहे डॉट बॉल आणि डॉट बॉल खेळून चालणार नाहीये. त्यानंतरचा बॉल स्लॉक केलाय. चांगलं टायमिंग. आली रे आली. आता माझी बारी आली. मागच्या चेंडूवर बीट झालाय. हा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. येस, थँक्यू डीजे. आमची प्रहार प्रीमियर लीग टॉप लेवललाच आहे. प्रत्येक पर्वामध्ये रिॲक्शन पाहायला मिळाली. फलंदाजाची ड्रिल त्याने दाखवला. नेमकं मला काय करायचं होतं. चेतनवर हल्ला केला. पहिलं षटक संपलंय. नावसंख्या स्कोर कार्डवर आहे 13. कर्वेनगर क्रिकेट क्लब. चेतन बाटेने 13 धावा खर्च केल्या. शेवटच्या बॉलवर आलेला तो मोठा फटका बरंच काही देऊन गेला. अक्षय मुरमुरेने 2 बॉलमध्ये 5 काढल्यात. राकेश शिंदे 4 बॉलमध्ये 8 वर घेतोय. दुपार 17 मध्ये ऑल इंडिया ओपन गट आपल्या भेटीला येणार आहे. अनेक तारे सितारे टेनिस क्रिकेट विश्वातले आजच्या 6व्या दिवसामध्ये दुपार 17 मध्ये ते उतरतील. अखिल भारतीय खुल्या गटासाठी प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट, मालिकावीर प्लेअर ऑफ दी सिरीज म्हणून दुचाकी ठेवण्यात आलेली आहे.
ती दमदार दुचाकी मुख्य मंचाच्या समोर आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबरने एक आगळी वेगळी संकल्पना नव्हे तर सामाजिक जबाबदारी प्रहार प्रीमियर लीग 13व्या पर्वामध्ये इथे पूर्ण केली जाते. स्वर्गीय विशालदादा कांबळे, स्वर्गीय जयेश हरीश्वर गरज, स्वर्गीय शेखर उत्तम शेळके आपल्यामध्ये नसलेल्या आपल्या सर्व सहकारी खेळाडूंना जे आज स्वर्गवासी आहेत आणि त्यांच्या पश्चात कर्तव्यनिधी म्हणून या स्पर्धेच्या माध्यमातून जेवढे षटकार चौकार येणार आहेत आणि त्यानंतर तो निधी जो गोळा होणार आहे प्रत्येक षटकार चौकाराच्या रूपाने तो या तिन्ही कुटुंबियांना, या तिन्ही खेळाडूंच्या स्वर्गवासी खेळाडूंच्या कुटुंबियांना विभागून दिला जाणार आहे. ही एक आगळी वेगळी जबाबदारी संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणून सामाजिक बांधिलकी जपत असताना सचिन डबळे सर आणि अर्थातच सचिन डबळे फाउंडेशनच्या माध्यमातून पूर्ण केली जाते. यासाठी त्यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम. मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर इथे पोहोचलाय आणि हा आलाय या चेंडूवर चौकार आलाय. फलंदाजी दमदार करायला सुरुवात केली आहे अक्षय मुरमुरे. अक्षय मुरमुरे आणि राकेश शिंदे ही दोन फलंदाज सध्या चर्चा करतायत. धावा गरजेच्या आहेत आणि ते चौकार आलाय. चौकाराबरोबर धावसंख्या वाढली. टीमची टोटल आहे स्कोर कार्डवर 17 धावा, 17 ऑन बोर्ड. प्रहार प्रीमियर लीग पारितोषिकांची भरपूर खैरात, प्रत्येक गटामध्ये पारितोषिकांची खैरात केली गेली आहे. मायबाप क्रीडा रसिकांना देखील आम्ही नेहमीच विनंती करतो आहोत, घर बसल्या देखील तुम्ही या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. सचिन डोळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी या यूट्यूब चॅनलला लॉग इन करा, तिथे तुम्हाला ही स्पर्धा अनुभवायला मिळेल. बरोबरच प्रथम मीडिया ब्रॉडकास्टिंगला लॉग इन करा, तिथे देखील या स्पर्धेचा तुम्ही आनंद घेऊ शकता. यावेळेला फुल लेनचा बॉल चांगला यॉर्कर टाकलाय, सरळ निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये, पण विकेट किपरने अपील केले. अर्थातच पिंटू भाऊ महागडे, सागर शेडगे यावेळेला यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आहेत. पिंटू भाऊ महागडे हे तिथे अपील करताना पाहायला मिळाले. सागरच्या बरोबरीने महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणारा खेळाडू, मात्र आज मैदानामध्ये आपण पाहतोय हे दोन्ही महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत आणि अपील चांगलं केलं, चांगली फिल्डिंग लावली. आहे फिल्डिंग कशी लावायची हे महाराष्ट्र पोलिसांना सांगावं लागत नाही, सध्या चांगली फिल्डिंग सेट केली. त्यानंतरचा बॉल पुन्हा फिरवलाय अरुण भटकर, संधी देणार नाहीये. अक्षय मुरमुरेने प्रयत्न केला, प्रयत्नांची शिकस्त केली, परंतु त्यानंतर एखादी रेल्वे गाडी जसं वळण घेते तसाच बॉल वळालाय आणि ते गिरकी घेणारा चेंडू फलंदाजाची फिरकी घेतोय असं म्हणायला हरकत नाहीये. चेंडू गेलाय डॉट बॉल. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 17, विकेट आलेली नाहीये. अरुण विटकरकडे देखील चांगलं वळण देण्याची कसब आहे, मात्र अक्षय मुरमुरे हा देखील मातब्बर खेळाडू आहे. अरुण वाटकर अजून एक चांगला चेंडू टाकतोय, लगातारचे 4 चेंडू, त्यामध्ये एकही धाव त्याने खर्च केलेली नाहीये. पर्वती 11ने टॉस जिंकला होता, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला गेला आणि काय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला याचं उत्तर गोलंदाजांनी दिले. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या, परंतु त्यानंतरच्या दुसऱ्या षटकामध्ये धावा रोखल्या गेल्यात. अक्षय मुरमुरे 6 बॉलमध्ये 9 वर घेतोय. कमेंट्री बॉक्स मध्ये नरेश डोमे सर आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडले जातात. वेलकम सर, आपलं स्वागत आहे. बॉडीला स्ट्रेच केलं, डॉट बॉल. अरुण वाटकर जबरदस्त गोलंदाजी. अरुण वाटकर चांगली गोलंदाजी आहे. 4 चेंडूमध्ये फक्त 4 धावा खर्च केलेल्या आहेत आणि कर्वेनगर 17 वरती पोहोचलेले आहेत. टॉस जिंकल्यानंतर अतुल मांगडे साहेबांनी पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी कर्वेनगरला त्याने निमंत्रण दिलं. पहिलं षटक थोडंसं महागडं झालं होतं, मात्र दुसऱ्या षटकामध्ये धावा रोखलेल्या आहेत. धावबादचा एक बळी आणि बरोबरच फलकावरती धावा. 1 बाद 17. नवीन फलंदाज रमेश मिरगणे, राकेश शिंदे आणि रमेश मिरगणे हे बिनीचे शिलेदार आहेत. खूप मोठा अनुभव, खूप मोठं क्रिकेट खेळलेलं आहे, त्यामुळे कॉन्फिडन्स 7व्या मजल्यावरती दोघांचा आहे. अशा परिस्थितीमध्ये गोलंदाज अरुण वाटकर, पुणे शहरातीलच दोन्ही संघ आहेत. कोथरूड विभागातील संघ कर्वेनगर, तर पर्वती विभागातील संघ पर्वती मैदानामध्ये. या प्रत्येक रिजन मधून खूप चांगले खेळाडू आतापर्यंत टेनिस क्रिकेटला मिळालेले आहेत आणि आता देखील एक ताकदवान संघ मैदानामध्ये. तर बघूया, 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 17 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये कर्वेनगर 11 CC. अरुण वाटकर अत्यंत प्रभावी राहिला. गडी बाद करताना यश आलं नाही,
पण 4 धावा केवळ खर्च केलेल्या आहेत. इकॉनॉमिकली व्हेरी बेस्ट. खूप प्रभावी गोलंदाजी राहिली. अरुण वाटकरची 4 धावा त्यांनी खर्च केल्या. विकेटचा कॉलम त्याचा खाली आहे. मात्र धावा रोखणं जे गरजेचं होतं तेच काम त्याने चांगलं केलं. संघनायकाने दिलेली जबाबदारी अतिशय उत्तमरित्या त्यांनी पार पाडली. त्याला त्याची भूमिका चांगल्या पद्धतीने अवगत झाली आणि त्यामुळे ते थोडासा दबाव बनलाय. पहिल्या षटकामध्ये ज्या धावा आल्या होत्या त्यानंतर वाढ झालेली नाहीये. 4 धावा फक्त या ओव्हरमध्ये आल्या. 17 धावा धाव फलकावर. रमेश मिरगणे आणि राकेश शिंदे. पहिला धक्का अक्षयच्या रूपाने इथे मिळाला. त्यानंतर आता पुन्हा षटकाला सुरुवात होते. तिसऱ्या षटकाची सुरुवात. गोलंदाजीसाठी बॉलिंग ट्रॅकवर अतुल महांगडे. महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असताना क्रिकेटसाठी देखील तेवढंच योगदान. मानाचा कर्णक ही स्पर्धा ज्यामध्ये महत्वाचा आयोजक म्हणून भूमिका बजावत असताना ती स्पर्धा खूप मोठ्या उंचीवर घेऊन जातात ते. भारत माता की जय हा गजर आपण ऐकला आणि आता मॅचच्या दिशेने जाऊया. 2 षटक संपली. 17 धावा. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. अतुल गोलंदाजीसाठी आले. पहिलाच बॉल लेग स्टंपला थोडासा मिस करतोय. ये संपय सिग्नल वाईट बॉल. एक्स्ट्राने सुरुवात झाली आहे आणि एक्स्ट्राच्या मदतीने आता धावसंख्या स्कोर कार्ड बला आहे 18 धावा. 18 फॉर 1. अतुल महांगडे गोलंदाजीसाठी दाखल झालेत पर्वती टीम कडून. पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर गेला. स्ट्राईक एंड राकेशसाठी पुढचा चेंडू ओव्हर दी विकेटनेच. कमी गतीचा बॉल फिंगर रोल केलेत. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी चेंडू बोट रोल करत असताना टाकलाय. कमी गतीने चेंडू निर्धाव चाललाय. डॉट बॉल सर धावा रोखल्या. दुसऱ्या षटकामध्ये प्रभावी गोलंदाजी राहिली. तिसऱ्या षटकामध्ये पहिला चेंडू एक्स्ट्रा होता मात्र त्यानंतरचा चेंडू आलाय निर्धाव. अतुल महांगडे साहेब एक मिस्ट्री बॉलर. गेले अनेक वर्ष सातत्यानं साहेबांची गोलंदाजी आपण बघतोय. खरं तर अनुभव खूप आहे आणि त्यामुळं प्रत्येक वेळेस वेगवेगळे बदल त्यांच्या गोलंदाजीमध्ये बघायला मिळतात. अनेक वेळा स्पिनर्सचं काय होतं की त्याची गोलंदाजी एकदा रीड झाली की अशा गोलंदाजांवरती हल्ला चढवायला मग फलंदाज मागे पुढे बघत नाही. पण अतुल महांगडे साहेब आम्ही गेले अनेक वर्ष बघतोय की स्पिनर गोलंदाज असून सुद्धा त्यांची गोलंदाजी कुठल्याही फलंदाजाला इतकी लवकर समजत नाही. यासूनच फटका खेळलेला आहे स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. इथे षटकार. रमेश मिरगणे खातं खोलतोय इथे 6 धावांबरोबर. येस थँक्यू डीजे. आणि यानंतर एक रिक्वेस्ट आहे. अलशिफा 11 आणि बरोबरच एनबी स्पोर्ट्स धनकवडी आणि कानिपनाथ क्रिकेट क्लब पुरंदर या तिन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे यानंतरच्या सामन्यांचा ड्रॉ आपण करणार आहोत आणि त्यासाठी त्वरित मुख्य मंचावर पोचा. या सामन्यातील जो सामना चालू आहे त्याची विजयी नावाची एक चिठ्ठी असेल आणि पुढचे सामने कशा पद्धतीने रंगतील त्यासाठी आपण मुख्य मंचावर ड्रॉ करतोय. तिन्ही संघनायक त्वरित पोचा. चांगला चेंडू होता. या अगोदरचा षटकार ठोकल्यानंतर थोडासा टप्पा मागे घेतला मात्र वेग दिला चेंडूला आणि स्क्वेअर लेगला उचलण्याचा प्रयत्न टायमिंग करू शकला नाही रमेश मिरगणे. षटक तिसरं सुरू असताना 26 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये कर्वेनगर. यानंतर ड्रॉ होणार आहे. आतापर्यंत 3 सामने ज्या संघाने जिंकलेले आहेत त्यामध्ये निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी, कानिफनाथ क्रिकेट क्लब पुरंदर आणि अल सिफा कॅम्प या तीनही संघाच्या संघनायकांना आम्ही निमंत्रित करतोय मुख्य अतिथी कक्षामध्ये जिथे ड्रॉ होणार आहे. आणि या सामन्यातला विजेता असे 4 चिठ्ठ्या टाकल्या जातील त्यामध्ये की एकाच वेळेस 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील. त्यामध्ये मॅच होईल आणि खाली राहिलेल्या 2 चिठ्ठ्यांमध्ये मॅच होईल. फक्त एक बदल असा आहे की या सामन्यात खेळणारा जो संघ आहे त्याच्या विरोधात जी मॅच होणार आहे ती मॅच दुसरी होणार आहे. 26 धावा आणि 4 षटकांचे सामने. स्लोअर 1 यास फ्लिक केला चेंडूला. सुंदर फटका. षटकार यावेळेस राकेश शिंदेच्या बॅटमधून. या अगोदरचा रमेश मिरगणे आता राकेश शिंदे.
एक शानदार षटका रमेश मिरगणेच्या बॅट मधून दुसरा. तर अल्सिफा कॅम्प संघाचे प्रतिनिधी आपण ताबडतोब अतिथी कक्षामध्ये उपस्थित राहा. आपण तिथे उपस्थित नाही राहिलात तरी ड्रॉ होईल आणि मग जे ड्रॉ होणार आहे ते आपल्याला मान्य करावे लागतील. 32 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ इथे पूर्ण होतोय. अतुल भांगडे साहेबांची गोलंदाजी थोडीशी मागणी ठरली. 15 धावा या षटकातून आलेल्या आहेत. तर राकेश शिंदे आता स्ट्राईक एंडवरती असेल, रमेश मिरगणे नॉन स्ट्राईक एंडवर आणि गोलंदाजीमध्ये देखील बदल होणार आहे. 5 षटकांमध्ये 5 गोलंदाजांचा वापर करायचा आहे. त्यामुळं एरिया वाईज असोसिएशन म्हणजे पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळ या असोसिएशनमध्ये खेळताना तुम्हाला तुमच्या टीमकडे बॉलिंग स्ट्रेंथ सुद्धा चांगली असणं गरजेचं आहे. संघाची निवड करत असताना गोलंदाजांना अधिकची संधी देणं अपेक्षित आहे. आउटफील्ड वेगवान इथे आतली कड आणि चेंडू डीप फाईन लेगला सीमारेषेच्या बाहेर मिळत आहे 4. मागच्या षटकामध्ये धावा भरपूर आल्या. 15 धावा अतुल महांगडे यांनी खर्च केल्या, पण त्यानंतर अमोल गाडी आला. अमोल गाडीचं स्वागत देखील आपण पाहतोय. तर हा नशिबाचा चौकार आहे. लॉंग लेगला चेंडू ट्रॅव्हल झाला, तिथे मिळतोय हा चौकार आणि चौकाराबरोबर धावसंख्येचा वेग आता थोडा झपाट्याने वाढलाय. ॲक्सलरेट केलं. 2 पायांच्या मधून फलंदाजाचा हा चेंडू निघून गेला लॉंग लेग फाईन लेग क्षेत्रामध्ये आणि चौकाराबरोबरच आपण धावसंख्या पाहिली तर धावा झालेल्या आहे स्कोर कार्डवर 36 धावा आहेत. 36 मागच्या षटकामध्ये 15 आल्या, तिथून थोडीशी संजीवनी मिळाली. मात्र या षटकामध्ये हा नशिबाचा चौकार अमोल गाडीच्या विरोधात मिळालाय. 36ला 1. राकेश शिंदे 9 बॉलमध्ये 7 बॉलमध्ये 9 वर खेळतोय. पुढचा चेंडू अमोलचा. स्ट्राईक एंडला राकेश कोटी विकेट. खोलवट टप्प्याचा चेंडू यावेळेला मिस टाइम केलाय. यष्टीरक्षकाने प्रयत्न केला मात्र चेंडू पर्यंत पोहोचण्यासाठी थोडासा विलंब होतोय. मी ते सिंगल एकेरी बरोबर धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 37. 1 गडी बाद. चांगली भागीदारी दुसऱ्या विकेटसाठी इथे सेट होते. रमेश मिरगणे राकेश शिंदे संघातले प्रमुख फलंदाज आहेत आणि संघ नायकांनी याच गोष्टी विशद केल्या होत्या की या 2 खेळाडूंकडून आम्हाला जास्त अपेक्षा आहेत आणि मला वाटतं अपेक्षा पूर्ती होते. इथे राकेश शिंदेनं सलामीला येत सलग 20 चेंडूंपर्यंत किल्ला लढवलेला आहे. तर आत्ताच रमेश मिरगणे दाखल झाला. 5 चेंडूमध्ये 13 धावा फटकावत रमेश शिंदेने निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी विरुद्ध अल्सिफा कॅम्प ही मॅच दुसऱ्या फेरीची पहिली असेल. तर दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना अडोतीस धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे. यास्यास उंच उंच टोले चंग आणि लांब सुद्धा 6 धावा इथे मिळतील. प्रत्येक षटकार प्रत्येक चौकार त्याच्या पाठीमाग आपण पाहतो इथे पुढील मॅच साठी देखील लाईव्ह ड्रॉ केला जातोय. प्रथमतः एनबी धनकवडी, त्यानंतर अल्सिफा 11 कॅम्प, त्यानंतर कानिपनाथ क्रिकेट क्लब पुरंदर आणि चालू सामन्यातील विजेता संघ अशा 4 चिठ्ठ्या आपण इथे उडवणार आहोत. 4ही संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. अल्सिफा 11 आहे, पुरंदर संघ आहे, एनबी धनकवडी संघाचे देखील प्रतिनिधी इथे उपस्थित आहेत आणि आपण लगेच लाईव्ह ड्रॉ इथे संपन्न करतो आणि पुढच्या फेरीसाठी ज्या 4 षटकांच्या मॅच असतील त्याचा ड्रॉ इथे आपण मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न करणार आहोत. सुरू असलेल्या लढतीची मॅच ज्या संघाबरोबर असेल ती दुसरी खेळवली जाईल आणि उरलेल्या 2 टीमची मॅच पहिली संपन्न केली जाईल. 4 षटकांच्या मॅचेस असतील. लाईव्ह ड्रॉ इथे केला जातोय. 4ही चिठ्ठ्या इथे उधळल्या जातील आणि त्यानंतर पहिल्या 2 चिठ्ठ्या कुठल्या संघाचे येतील त्याकडे देखील आपण लक्ष देतोय. कानिपनाथ पुरंदर आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ असेल एनबी धनकवडी. कानिपनाथ क्रिकेट क्लब पुरंदर आणि त्यांच्या विरोधात एनबी धनकवडी अशी यानंतर होणारी दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच. तर दुसरी मॅच असेल चालू सामन्यातील विजेता संघ आणि त्यांच्या विरोधात अल्सिफा 11. चला आपण लगेच चालू असलेल्या लढतीकडे वळतोय. तिथे देखील फार रोमहर्षकता वाढत चालली आहे आणि पुन्हा एकदा आपण कमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातोय. ओ टू यू कॉम्बॉक्स. धन्यवाद.
46 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. रमेश मिरगडे आणि राकेश शिंदे ही जोडी मैदानामध्ये फलंदाजी करते. अमोल गाड्याचं षटक होतं या अगोदरचं, थोडंसं धावा खर्च करायला 10 धावा त्या षटकामध्ये त्यानं खर्च केलेल्या आहेत. 58 प्रोजेक्टेड स्कोअर आहे. तर आपण हे बघू शकतो कोर कमिटी मेंबर अर्थातच सचिन ढवळे फाउंडेशनचे खजिनदार शरद दाऊड सरांना ऑनस्क्रीन. चांगला फटका इथे 1 धाव निश्चित प्रकारे प्राप्त होणार आहे आणि फलकावरती धावांची नोंद देखील याबरोबरच 47 कर्वेनगर. शेवटचं षटक मैदानामध्ये सुरू आहे आणि वेळ 1 मिनिट आणि 26 सेकंद अजून शिल्लक आहे. तर लक्षात ठेवा आपण सागरदादा भिंताडे यांना बघू शकतो. निलेश भिंताडे फाउंडेशनचे संचालक आहेत आणि NB ट्रॉफीचे आयोजक आहेत. निलेश दादा स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष. 48 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. एकच स्पर्धा नाही, NB ट्रॉफी तर आपण बघतो, त्याबरोबरच पुरंदर प्रीमियर लीग देखील पुरस्कृत केली जाते निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन कडून. 48 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे काही चेंडू इथे शिल्लक आहे. अशोक गायकवाड अर्थातच दादा गायकवाड गोलंदाजी मार्कवरती. प्रहार प्रीमियर लीगचा ब्रँड अँबॅसिडर दादा गायकवाड. फक्त क्रिकेटपटूच नाही तर एक उद्योजक म्हणून देखील दादा गायकवाड आपल्याला नेहमी बघायला मिळतो. विशेषतः टर्फ मॅन्युफॅक्चरिंग हा दादा गायकवाड यांचा मोठा बिझनेस आहे. चेंडू यष्ट्यांवरती आदळेल आणि इथे यश देखील मिळेल पर्वती संघाला. 48 वरती 2. 48 वर अजून एक धक्का बसतोय. अशोक गायकवाड या स्पर्धेचा 13व्या पर्वाचा ब्रँड अँबॅसिडर आहे. मात्र विकेट मिळाले. प्रहार प्रीमियर लीग 2025 13व्या पर्वाला सदिच्छा भेट देण्यासाठी आवर्जून उपस्थित आहेत उद्योजक चंदूशेठ गोगावले. आदरणीय चंदूशेठ गोगावले यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. आगतम स्वागतम सुस्वागतम. आपण मुख्य मंचावर अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. मात्र इथे विकेट आली. अशोक गायकवाड म्हणजेच दादाच्या खात्यामध्ये विकेट. राकेश शिंदे इथे बाद झाले. 48 ला 2-3 चेंडूचा की अजूनही शिल्लक आहे. पहिल्या डावाचा की कर्वेनगरने 48 बनवल्यात आणि येणारे जे 3 चेंडू आहेत त्यामध्ये जर एखादा मोठा फटका आला तर 50च्या पलीकडे जाऊ शकेल हा धावफलक. 50-55 पर्यंत गेला तर मात्र एक चांगलं बॅटल, एक चांगली लढत नरेश सर पाहायला मिळेल. गेले 13 पर्व यशस्वी आयोजन प्रहार प्रीमियर लीगचं ज्यांच्या नेतृत्वाखाली ज्यांच्या संकल्पनेत होतंय. अनेक विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या प्रशासकीय सेवेमध्ये अधिकारी पदावरती बसवणारे आदरणीय सचिन ढवळे सरांची उपस्थिती या ठिकाणी लाभते. प्रहार प्रीमियर लीग आज मोठ्या धूमधडाक्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून या स्पर्धेला प्रतिसाद मिळतोय आणि सचिन ढवळे सरांच्या संकल्पनेचं कौतुक केलं जाते. सचिन ढवळे सर आणि त्यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव शिवांश हे सुद्धा उपस्थित होत आहेत. दोन्ही बाप लेकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. आदरणीय सचिन ढवळे सर, सन्माननीय चंदूशेठ गोगावले सर, शिवांश ढवळे या सर्व अतिथींचं मंचावरती आगमन होतंय. अतिशय सुंदर स्पर्धा सातत्यानं मागच्या 6 दिवसांपासून आपण बघतोय. मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांसाठी देखील 40 सामने आपण कव्हर केलेले आहेत. तर कालपासून एरिया वाईज असोसिएशनचे संघ आणि ऑल इंडिया ओपनचे संघ देखील आज मैदानामध्ये खेळणार आहेत. काल देखील त्यांच्या मॅचेस बघितल्या. दिवस रात्र 17 मध्ये ही स्पर्धा पुढे जाते आणि एक फलंदाज इथे बाद होणार आहे. लागोपाठचा 3रा फलंदाज याबरोबरच बाद करत हॅट्रिकची नोंद अशोक गायकवाड. विकेट हॅट्रिक पटकावणार आहे. 3 फलंदाज बाद केलेत अशोक गायकवाडनं. 2 धावा केवळ खर्च केलेल्या आहेत आणि पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या पूलमध्ये, पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाच्या पूलमध्ये इथे हॅट्रिक नोंदवणारा पहिला गोलंदाज अशोक तथा दादा गायकवाड. ब्रँड अँबॅसिडर का आहे आपण काल रोहित खरातला देखील खेळताना बघितलं. अत्यंत आश्वासक खेळ. आज दादा गायकवाडला बघतोय आपण पहिल्याच सामन्यामध्ये पहिल्याच षटक टाकताना हॅट्रिकची नोंद केलेली आहे.
खूप दमदार गोलंदाजी राहिली दादाची अशोक गायकवाडच्या खात्यामध्ये. 5 चेंडू टाकत असताना लगातार 3 विकेट त्याने घेतल्या. त्यानंतरचा चेंडू चांगला वळवला, बोटांची जादू पाहायला मिळते. चेंडू आहे निर्धाव, बरोबरच निर्धाव चेंडूने पहिल्या डावातील 5 षटकांचा केस संपलाय. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 48 धावा. आणि सध्या आपण पाहतोय ही ती ट्रॉफी आहे ज्यासाठी 13वं पर्व रंगलेलं आहे. 3 फॉर्मॅटमध्ये खेळत असताना, परंतु या ट्रॉफीवर कोण नाव कोरणार? प्रहार प्रीमियर लीग आकर्षक ट्रॉफी आहे. प्रत्येक पर्वामध्ये ट्रॉफीजमध्ये देखील नरेश सर अनेक बदल, अनेक इनोव्हेटिव्ह गोष्टी पाहायला मिळतात. आणि यावर्षी आपण पाहतोय शशिकांत माधवराव अभंग यांच्या स्मरणार्थ आयोजित प्रहार प्रीमियर लीग 13व्या पर्वाची ही आकर्षक ट्रॉफी, हाच तो चषक आहे ज्यासाठी हा महासंग्राम या ठिकाणी रंगलाय. त्यामुळे आवर्जून आपल्याला प्रत्येक दिवशी ही स्पर्धा पाहायची. वा, काही ट्रॉफी आहे. आणि ही स्पर्धा जे घर बसल्या मायबाप प्रेक्षक पाहत आहेत, सचिन डोबळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीचं जे यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही यूट्यूबला लॉग इन करा आणि घर बसल्या देखील आनंद घ्या. बरोबरच प्रथम मीडिया ब्रॉडकास्टिंगवर देखील तुम्ही स्पर्धा पाहू शकता. आपल्या सर्वांचं देखील आम्ही स्वागत करतोय. पहिला डाव संपलाय आणि आता थेट जाऊया पुढच्या सामन्याच्या टॉससाठी. दोन्ही कॅप्टन NB स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी आणि अल शिफा NB स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी विरुद्ध कानिपनाथ क्रिकेट क्लब पुरंदर या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे आपण त्वरित टॉस बॉक्समध्ये या आणि त्या ठिकाणी आपण पुढच्या म्हणजे दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याचा टॉस संपन्न करणार आहोत. समरी बघतोय आपण या मॅचची. फलंदाजीमध्ये अक्षय मुरमुरे आज 9 धावा काढून परतला. राकेश शिंदेने चांगली बॅटिंग दाखवली. 12 चेंडूमध्ये 17 धावा. रमेश मिरगेने 8 चेंडूमध्ये 16. 200चा स्ट्राईक रेट चांगला राहिला. सत्यजित पाळे आणि सूरज निकम मात्र लवकर परतले. हॅट्रिक दादा गायकवाडचे आपल्याला बघायला मिळाले. राकेश शिंदे, सत्यजित पाळे आणि सूरज निकम या तिघांना एका पाठोपाठ त्यानं बाद केले आणि 5 षटकांमध्ये 48 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर राहिला तो कर्वेनगर 11CCचा. तर विजयासाठी 49 धावांचं आव्हान असेल पर्वती संघासमोर. गोलंदाजी आपण पाहिली. चेतन बाटे 13 धावा खर्च केल्या. 2 डॉट होते त्याचे. अरुण वाटकर मात्र 4 धावा. विकेट मिळाली नाही त्याला. 5 डॉट टाकले होते अरुण वाटकरनं. अतुल महागडे साहेब 15 धावा खर्च केल्या. 2 डॉट. अमोल गाडेने एका षटकामध्ये 10 खर्च केल्या. मात्र एकच डॉट आला. तर अशोक गायकवाडचं षटक चांगलं राहिलं. 3 विकेट काढल्या. एक मात्र विकेट टेकल बॉलर ज्याने शेवटच्या षटकात विकेट घेतलेल्या आहेत. 2 धावा केवळ खर्च केल्या आणि 5 चेंडू तब्बल डॉट राहिले या षटकातले. अत्यंत किफायतशीर, अत्यंत यशस्वी गोलंदाज दादा गायकवाड. पहिला विकेट 17, दुसरा 48, तिसरा 48, चौथा पुन्हा 48. 48 वरती 4-5 षटकं संपले. 49 धावांची आवश्यकता पर्वती 11ला ही मॅच जिंकण्यासाठी. तर फलंदाज चला ताबडतोब. पर्वती संघाला विनंती आहे दोन्ही सलामीची जोडी लगेच मैदानामध्ये पाठवा. दुसऱ्या फेरीच्या लढतींना देखील सुरुवात होणार आहे आणि प्रहार प्रीमियर लीग मध्ये सेकंड राऊंडचा आजच्या दिवसातला पहिला सामना निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी विरुद्ध कानिफनाथ क्रिकेट क्लब पुरंदर या 2 संघामध्ये होणार आहे. मान्यवर तिथे उपस्थित होत आहेत. तर टॉस बॉक्स मध्ये जाऊया तिथे गोपी जाधव सरांकडे. येस, थँक्यू नरेश सर. आपण पाहतोय प्रहार प्रीमियर लीग 2025 13व्या पर्वाचा सोहळा आणि यानंतर 6व्या दिवसामध्ये पुणे एरिया वाईज गटामध्ये आपण दुसऱ्या फेरीतले सामने आता संपन्न करणार आहोत आणि पहिला सामना रंगणार आहे NB स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी विरुद्ध कानिपनाथ क्रिकेट क्लब पुरंदर या दोन्ही टीमच्या संघनायकांना. येस, कानिपनाथ पुरंदरचे संघनायक आमच्यासोबत जोडलेले आहेत. NB स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी आपला संघनायक पाठवून द्या. टॉससाठी आमच्यासोबत मान्यवर आहेत आदरणीय सागरदादा विंताडे, त्याचबरोबर आदरणीय चंदूशेठ गोगावले आणि बरोबरच टॉस बॉक्समध्ये या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे सर्वा स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांचे भाग्य विधाते सचिन ढवळे सर देखील आमच्यासोबत आहेत आणि शिवांश ढवळे हे देखील आज आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. चला कॅप्टन या, परंतु त्याआधी आपण सन्मान घेऊया. येस, आदरणीय सागरदादा भिंताडे यांचा सन्मान आपण संपन्न केला. आता चंदूशेठ गोगावले. तर सागरदादांचा पुन्हा आपण सन्मान करतो आहोत. खरं तर हे क्रिकेट वेड व्यक्तिमत्व आहे. निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष म्हणून त्यांचं कामकाज आपण पाहतोय. क्रिकेट वेड व्यक्तिमत्व. त्यानंतर आदरणीय उद्योजक चंदूशेठ गोगावले यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. तुर्तास आपण टॉस घेऊया. 2 कॅप्टन बरोबर आमचे सर्व मान्यवर आहेत आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा टॉस या ठिकाणी संपन्न होणार आहे. कॉल NB स्पोर्ट्स फाउंडेशन
बरं ठीक आहे. कानिपनाथ क्रिकेट क्लब पुरंदरचा कॉल असणार आहे. सर प्लीज डू दी ऑनर. टेल्स इज द कॉल आणि ते टेल्स आहे, म्हणजे कानिपनाथ क्रिकेट क्लब पुरंदरनी टॉस जिंकलाय. धन्यवाद सर. दुसऱ्या फेरीतला सामना आहे. पहिली मॅच जिंकली आहे, एक पाऊल पुढे टाकलंय. 4 षटकांची लढत असणार आहे. दुसऱ्या फेरीत जात असताना टॉस जिंकला, निर्णय काय असेल आणि कशा पद्धतीने रणनीती राहणार आहे? क्षेत्ररक्षण करू पहिल्यांदा. रणनी तर सगळे यंग मुलं आहेत, कारण आमचे अनुभवी खेळाडू आज अनुपस्थित आहेत, त्यामुळे यंग खेळाडूंवर भरणा चांगला आहे, त्यामुळं चांगली फाईट होईल. 4 षटकांची लढत आहे, काही फेरबदल करावी लागणार आहेत. एक चांगलं बॅटल आम्हाला दुसऱ्या फेरीमध्ये पाहायला मिळणार आहे. निश्चितच चांगलं बॅटल होईल. विशिंग यू ऑल दी बेस्ट. श्री, आता तुम्हाला बॅटिंग करायची आहे. तू टॉस जिंकला असतास तर काय निर्णय असता, आणि 4 षटकांची लढत आहे, त्यामुळे थोडे फेरबदल करावेच लागणार आहेत. एकंदरीतच कशा पद्धतीने सामन्याकडे पाहणार आहेस? नक्कीच टॉस जिंकला असतं तर आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षणच केलं असतं, पण फलंदाजी आलेली आहे, चांगलं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न करू. सेम प्रश्न आहे. एक चांगलं बॅटल आम्हाला पाहायला मिळणार? अगदीच अगदीच. पुढची टीमसुद्धा नावाजलेली आहे आणि सागरदादा पण बरेच टुर्नामेंट खेळतात, त्यांच्या अनुभवाचा त्यांच्या टीमला फायदा होईलच, पण आमच्याकडे पण अनुभवी आहेत, 4-5 जण आहेत अनुभवी. बघू, आम्ही त्यांच्या जोरावरती जिंकण्याचा नक्कीच प्रयत्न करू. विशिंग यू ऑल दी बेस्ट. दोन्ही संघ नायकांना खूप खूप शुभेच्छा आहेत. तर टॉस बॉक्समधून अपडेट आहे. दुसऱ्या फेरीमध्ये पहिला सामना रंगणार आहे. कानिपनाथ क्रिकेट क्लब पुरंदर विरुद्ध NB स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी. कानिपनाथ क्रिकेट क्लब पुरंदरनी टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, आणि आपण इथे एक यथोचित सन्मान करतो आहोत. ज्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस अनुभवला तेच उद्योजक चंदूशेठ गोगावले यांचा सन्मान या स्पर्धेचे जनक आदरणीय सचिन ढवळे सर यांच्या शुभ हस्ते संपन्न झालाय. धन्यवाद चंदूशेठ गोगावले सर, धन्यवाद सचिन सर, धन्यवाद शिवांजी. आपलं देखील आम्ही स्वागत करतो आहोत. आणि बरोबरच शिवांश, आज आवर्जून 13व्या पर्वामध्ये आलात. काय सांगाल, तुमच्या स्पर्धेत तुमचं स्वागत होत आहे, किती आनंदित आहात, किती एक्साइटमेंट आहे? खूप. तुमचा खेळ आम्हाला पाहायला मिळणार आहे. विशिंग यू ऑल दी बेस्ट. तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा आहेत. आता टॉस बॉक्समधून जाऊया थेट कमेंट्री बॉक्समध्ये, जिथे आमचे समालोचक मित्र जोडले जात आहेत. शैलेश निवंगणे सर आणि त्यांच्याबरोबर आहेत विनोद चोरगे सर. ओट यू. थँक्यू. धन्यवाद. आणि पहिला चेंडू इथे आपण पाहतोय अशोक दादा गायकवाड पहिल्या चेंडूवरती आपली दादागिरी दाखवत आहेत आणि बॉलला देखील भिरकावून देत आहेत. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने सीमारेषा पार येईल चौकार 4 धावेंसाठी. सुरुवात इथे चौकाराने केली आहे. अशोक गायकवाड, दादा गायकवाड या नावाने त्यांना नेहमीच ओळखलं जातं आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांची दादागिरी बॅटने आपण पाहतोय. पहिला चेंडू गुडघाट टेकवत स्वीप शॉटचा फटका आणि त्या दरम्यान इथे चौकाराने धावसंख्येची सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आणि रिझल्ट मात्र त्यापेक्षा देखील सुंदर. बॉल जाईल आउट 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 ऑफ दी पार्क. चौकारा पाठपट येतोय हा षटकार 6 धावेंसाठी. काही दमदार सुरुवात इथे पर्वती संघाकडून करण्यात येते. अशोक गायकवाड यांच्या बॅटमधून एक चौकार षटकार आपण येताना पाहिलाय. माझ्याबरोबर समालोचन कक्षामध्ये आमचे सहसमालोचक विनोद चोरगे सर देखील आपल्या बरोबर जोडले जात आहेत. सुरुवात दादानी दमदार केली आहे, दादागिरी त्याने बॅटिंग मध्ये दाखवली आहे. 48 धावेंचं कुठेतरी मापक आव्हान स्वीकारलंय आणि सुरुवात त्याच्या विरोधात आक्रमकतेने केली आहे. काय सांगाल सुरुवातीबद्दल? दादा गायकवाड हा असा स्फोटक फलंदाज शैलेश सर, आणि त्याची बॅटिंग इथे बघायची म्हणजे तर या स्पर्धेमध्ये ब्रँड अँबॅसेडर का बनवलंय दादा गायकवाडला, हे दादा गायकवाडने मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये सिद्ध केलं. स्फोटक फलंदाज हे त्याचं कामच आहे की पहिल्या सुरुवातीपासून तोडफोड करायची आणि प्रतिस्पर्धी संघाला मात्र प्रश्नांच्या कोड्यामध्ये अडकवून टाकायचं, हाच त्याचा खेळ मैदानामध्ये सुरू झालाय. नक्कीच इथे आपण पाहतोय सुरुवात तर चांगली झाली आहे, परंतु रमेश मिरगणे हे देखील चांगलं कमबॅक करतात. 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके आलेत, परंतु त्यानंतर आपण पाहतोय निर्धाव चेंडूची देखील सांगता होतीये. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने स्लॉट मध्ये दिला आणि पाठवून पलीकडच्या प्लॉट मध्ये दिलाय. अगदी सीमारेषेच्या पलीकडे हाय अँड हँडसम अशोक गायकवाड यांच्या बॅट मधून षटकार 6 धावा. का बॅटिंग सुरू आहे दादा गायकवाडची आपण पाहतोय. दादा गायकवाडला टेनिस क्रिकेटचा राक्षस म्हणतात आणि राक्षस मैदानामध्ये सुरू झालाय. ज्या प्रकारची बॅटिंग दादा गायकवाड करतोय, धमाका उडवला त्याने पहिल्याच ओव्हरमध्ये. चांगली सुरुवात इथे अशोक गायकवाड यांची आणि पॉवर प्ले मध्ये पॉवर जनरेट करणारा खेळ. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो इथे
गोलंदाज सज्ज होत आहेत. आमचं कॉमेंट्री बॉक्स देखील इथे आपल्यापर्यंत दर्शवलं जात आहे मुख्य स्क्रीनवरती. प्रथम स्पोर्ट्स मीडियाच्या माध्यमातून हे देखील आपल्याला बारकाईने पाहायला मिळत आहे. माझ्या बरोबरीने विनोद सोरगे सर देखील आहेत, नरेश ढोमे सर आहेत, गोपी जाधव सर देखील आहेत, आमचे दोन्ही स्कोरर मित्र देखील आहेत. त्यांचं देखील विशेष असं आभार. एक चांगलं कॅमेरा वर्क आपल्याला या स्पर्धेदरम्यान पाहायला मिळत आहे. तर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय षटक क्रमांक 2 ची इथे सुरुवात केली जाईल आणि गोलंदाजी मार्कवरती ऋषिकेश चव्हाण ऋषी इथे गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. डावखुरे शैलीचे एक वेगवान गोलंदाज इथे आमंत्रित केले जात आहेत. पहिल्या षटकामध्ये अशोक गायकवाड यांनी 24 धावा पूर्ण केल्या आहेत. म्हणजे निम्म्या धावा तर पहिल्या षटकामध्ये आल्यात. उरले 24 चेंडू आणि विजयासाठी अजूनही आपण पाहतोय 25 धावेंची गरज आहे. सामना कुठेतरी एकाच षटकामध्ये आपल्या बाजूने झुकवण्याचं काम आतापर्यंत अशोक गायकवाड यांनी केलंय. सागर शेडगे इथे बॅटिंगसाठी सज्ज होत आहेत. पाहूया दुसऱ्या षटकामध्ये त्यांच्याकडून कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. यस, इथे सागर शेडगेच्या बॅट मधनं देखील तशीच सुरुवात. पहिला चेंडू हवाई हल्ला, हवाई सफर, चेंडू जाईल सीमारेषा पार, षटकार. सुरुवात इथे सागर शेडगे यांनी देखील केली आहे. महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत. एखाद्या गुन्हेगाराकडून गुन्हा व्हावा आणि त्याला अगदी चोपून काढावं तसा चेंडूला इथे आपण पाहतोय चोपण्यात आलाय आणि बॉल मिड विकेट काऊ कॉर्नर मधून सीमारेषेच्या पलीकडे या 6 धावेंसाठी. फटक्यामधलं वजन आणि धावा अर्धा डझन अगदी योग्य पद्धतीने इथे मिळवल्यात. सागर शेडगे सेट ऑन फायर. इथे पहिल्या चेंडूवरती 6, धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 30, 1.1 चेंडूंमध्ये. पहिल्या चेंडूवरती आलेला षटकार हा मात्र आता 40+ खेळाडूंना देखील आव्हान देणार आहे, कारण सागर शेडगे नव्याने 40+ मध्ये दाखल देखील झाले. आणि परत एकदा बॅक टू बॅकचा दुसरा षटकार. कुठेतरी असं दिसून येतं की इथे गोलंदाज फक्त गोलंदाजी करण्याचं काम करतोय. ऋषी तू फक्त चेंडू टाकत राहा, मी त्या चेंडूवरती प्रहार करत राहील आणि संघासाठी फक्त आणि फक्त षटकारांची मोहर त्या चेंडूवरती लावेल. अजूनही कुठलीही सिंगल नाहीये. म्हणजे दोन्ही बॅटरने आज ठरवलंय की खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी, मारेल तर चौकार षटकार, एकेरी दुहेरी धावेंमध्ये मात्र रस नाहीये. कुठेतरी आव्हान छोटं होतं, परंतु इथे विस्फोट इतका मोठा केलाय की प्रतिस्पर्धी संघाला काहीच सुधरू दिलं जात नाहीये. अशोक गायकवाड पेक्षा देखील वेगवान फटकेबाजी, 600च्या स्ट्राईक रेटने इथे धावा बनवण्यामध्ये यशस्वी ठरतायत. यावेळेस मात्र हा चेंडू अख्खा टप्प्याचा होता, खेचून घेऊन मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता, पण यावेळेस चेंडू बॅटवरती आला नाही. ज्या गोष्टीसाठी प्रहार प्रीमियर लीग ओळखली जाते, मनोरंजन पुरेपूर या स्पर्धेमध्ये होतं आणि या मॅच मध्ये त्याचं प्रत्युत्तर नक्कीच मिळालं. या मॅच मध्ये मनोरंजन पुरेपूर झालं. या इनिंग मध्ये अगदी 6 षटकार आतापर्यंत पाहायला मिळाले. 36 धावा धावफलकावरती लावल्या जात आहेत. ऋषिकेशचा हा चेंडू परत एकदा जागा बनवत फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे नाही, चेंडू जाईल 1 बाउन्स, सीमा रेषा पार, चौकार, 4 धावा. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली जाते. चांगला बॉटम हँडचा वापर आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्ही पाहू शकता. शरीर भेदक मारा करण्याचा प्रयत्न केला, चांगले जागा बनवत चेंडूला मात्र इथे लॉंग लेगच्या दिशेने खेळून काढला. मुख्य व्यासपीठावरती जे मान्यवर आहेत ना, त्यांना कुठेतरी मानवंदना देण्याचं काम इथे बॅटर करतायत. चांगल्या प्रकारे या चेंडूला टोलवतात. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी देखील खर्च केला जातोय. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 40. इथे दादा गायकवाडचा खेळ झाकून टाकलाय सागर शेडगेने. जे पहिले 2 षटकार आले, त्यानंतर एक नेत्रदीपक चौकार देखील आला. दादा गायकवाड स्फोटक फलंदाज आहे. दादा गायकवाड मारतो इतकं चांगलं माहितीच आहे, पण मला वाटलं तर सागर शेडगे एका साईडने शांत खेळी करेल, पण तिथे दादा गायकवाडचा खेळ झाकून टाकणारा खेळ या 2 षटकार आणि 1 चौकाराने पाहायला मिळाला. चांगली साथ इथे मिळते. पुन्हा एकदा बॅट तर वेगात फिरवली गेली आणि त्या दरम्यान चेंडू निर्धाव आहेत. मी मगाचपासून याच गोष्टीची आपण चर्चा करतोय की प्रत्येक चेंडूवरती प्रहार करावा लागतो आणि तो करण्याचा प्रयत्न स्वाभाविक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला अशाच प्रकारे बॅटिंग करावी लागते आणि दोन्ही बाजूने आक्रमण आहे की एका बाजूने संयम आहे किंवा असं काही नाही. दोन्ही बाजूने आक्रमणाला सुरुवात केली आणि त्याचमुळे धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर विदाऊट लॉस याकडे देखील लक्ष द्या. 40 धावा आतापर्यंत झाल्यात. शेवटचे 18 चेंडू आणि 9 धावेंची गरज. सामना बराचसा सामना एकतर्फी करून टाकणारी बॅटिंग आपण पाहिली. एकतर्फी सामना करून टाकला. दादा गायकवाड आणि सागर शेडगेने जी अफलातून सुरुवात केली, बराचसा सामना आता पर्वती संघाच्या बाजूने झुकला गेलाय, पण अजूनही गोलंदाज प्रयत्न करतात या सामन्यावरती नियंत्रण मिळवण्याचा आणि परत वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न इथे केला जाईल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज
आपल्याला पाहायला मिळेल उमेद खान गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. पाहूया काय नवीन या ओव्हर मध्ये नक्कीच पाहायला मिळेल, कारण पहिल्या 2 ओव्हर मध्ये तुफान फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. दादा गायकवाड साठी हा चेंडू मात्र अप्रतिम होता. त्यावेळेस दादा गायकवाड फक्त चेंडूला दिशा दाखवण्याचं काम करण्याचा प्रयत्न केला, पण यावेळेस उमेदचा हा चेंडू मात्र निर्धाव. सुरुवात मात्र फार चांगली केली उमेदने. निर्धाव चेंडूने झालेली सुरुवात 40 धावा या धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय. उमेद काहीशी उमेद इथे निर्माण करण्याचं काम करतोय. पहिल्या चेंडूवरती निर्धाव, 17 चेंडू आणि 9 धावेंची गरज. काहीसं सोपं आव्हान आहे पर्वती संघासाठी, परंतु गोलंदाजी कशा प्रकारे. इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. विकेट महत्वाची आहे आणि महत्वाची विकेट इथे उमेदने मिळवली आहे. अशोक दादा गायकवाड नावाचं वादळ इथे शमवलंय. पहिल्या विकेटचं पतन, पर्वती संघाला बसलेला पहिला मोठा धक्का पहिल्या बॅटर डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हिलियन. दादा गायकवाड नावाची मोठी विकेट, महत्वाची विकेट इथे मात्र कोसळली गेले. दादा गायकवाडला बाद केलंय. मॅच अजूनही संपली नाहीये, कारण क्रिकेटचा खेळ कधी रंग बदलेल सांगता येत नाही. आणि अगदी मगाशी टॉस साठी अतुल मांगडे आले तेव्हा देखील त्यांनी सांगितलं होतं क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय होईल सांगता येत नाही. आणि चांगला तगडा अनुभव पर्वतीच्या संघाला आहे. 10 चेंडू मध्ये एका धावेची गरज असताना त्यांना मात्र पराभव पत्कर लागला. तो अनुभव अजितदादी पाठीशी आहे, त्यामुळे त्या चुका आज होणार नाही याची काळजी पर्वती नक्कीच घेईल. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय आकाश. नक्कीच इथे काहीशी माहिती मिळते की याच टीमच्या विरोधामध्ये त्या धावा रोखल्या गेल्या होत्या. इथे मात्र वाह, आकाश काळे, हा टिपिकल आकाश काळे फटका आहे. आणि चेंडू देखील आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. अक्षरशः या भर उन्हामध्ये हिरव्या गालिच्याला गुदगुल्या करत चेंडू सीमारेषा पार. हा येईल चौकार. 4 धावेंसाठी. काल ओपन गटामध्ये आकाश काळेला आपण खेळताना पाहिलं होतं. सुरुवात तिथेच तशीच केली होती आकाश काळेने चौकाराने. आणि या मॅच मध्ये मला वाटतं कालचा दिवस जिथे आकाशचा थांबला तिथूनच आकाशची बॅटिंग परत एकदा सुरू होते आणि चौकाराने आकाशने केलेली एक अप्रतिम सुरुवात इथे आपल्याला पाहायला मिळते. सामना आता बऱ्यापैकी पर्वतीच्या बाजूने झुकत चाललाय, पण अजूनही उमेद सोडली नाहीये. तो अजूनही लढतोय मैदानामध्ये. आकाश समोर परत एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. इथे देखील जेमतेम एक धाव मिळेल. हे बघा, खेळाडूंना आणि त्यांचा जो सपोर्ट स्टाफ आहे, जो प्रेक्षक, जो खेळाडू कक्ष आहे, त्यामध्ये आपण सुरक्षा रक्षक तिथे तैनात केलेले आहे. त्यांना कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन त्यांच्या विरोधात तुम्ही करायचं नाहीये. खेळाडूंना ही स्ट्रिक्टली वॉर्निंग आहे. अशी सूचना त्यांच्याकडून आमच्यापर्यंत येते आणि ती तुम्हाला दिली जाते की सुरक्षा गार्ड तिथे आहेत, ते तुमच्या सुरक्षतेसाठी आहेत, तुमच्या काळजीसाठी आहेत. तुम्ही त्यांना परत अशी उलटी उत्तरे देऊ नका, अशी सूचना तुमच्यापर्यंत दिली जाते. कुठलाही खेळाडू असू द्या, कुणी असू द्या, त्यांनी थोडंसं सहकार्य करायचं आहे आणि कुठल्याही सुरक्षा रक्षकाला उलटी उत्तरं द्यायची नाहीयेत, अशी ताकीद आयोजन कमिटीच्या वतीने तुम्हा सर्वांना देण्यात येते. चला आपण मॅचकडे देखील वळतोय. धावसंख्या 46 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आपण पाहतो इथे विजयासाठी अजूनही 3 धावेंची गरज आहे. 13 चेंडू आणि 3 धावा. स्ट्राईकला असतील ते आकाश काळे. मोठा फटका खेळलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. फटका फसतोय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. विकेटचं होईल पतन. अजून एक बॅटर डगआउटच्या दिशेने. आकाश काळे बॅक टू द पॅव्हिलियन. यस, पर्वतीच्या विजयासाठी मात्र वाट पाहावी लागेल अजून देखील थोडा वेळ, कारण अगदी 12 चेंडू मध्ये अजूनही 3 धावांची गरज. उमेदचं षटक मात्र पूर्ण झालं. 2 विकेट उमेद खानने या ओव्हर मध्ये मिळवल्या. मला वाटतं थोडासा उमेद खानला उशिरा मैदानामध्ये गोलंदाजीला प्राचारण केलं की काय. 6 धावा त्याने खर्च करत 2 विकेट मिळवल्या. संघाला परत एकदा त्याने मॅच मध्ये थोडा वेळापुरता जिवंत नक्की ठेवलंय, व्हेंटिलेटर वरती ठेवलंय. खरं तर हा सामना पाहिला तर फिल्डिंग टीम साठी हा व्हेंटिलेटर वरती आलेला सामना आहे, पण इथून पुढे देखील इथून बचावात्मक पवित्रा होईल आणि इथून प्रयत्न केला जाईल आणि त्या प्रयत्नाची पराकाष्ठा करताना इथे विजय मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल. नवीन बॅटर विकी कसबे मैदानामध्ये येतोय. विकी कसबे आयटी क्षेत्रामध्ये ह्या खेळाडूला आपण काम करताना पाहिले, पण क्रिकेटची फार मोठी आवड, सातत्याने केला जाणारा प्रवास, सराव विकी कसबेचा आपण पाहिलाय. आज विकी कसबे सागर शेडगेच्या जोडीने कशा प्रकारचा खेळ मैदानामध्ये खेळेल. 12 चेंडू 3 धावांची गरज. सागर शेडगे 17 धावांमध्ये नॉट आउट. बॅटिंग मैदानामध्ये सुरू आहे. 2 षटकार, चौकार देखील या
इनिंग मध्ये आपण पाहिला अप्रतिम खेळ या इनिंग मध्ये आपण सागर शेडगेचा पाहिला. गोलंदाजी मार्कर गोलंदाज सत्या सत्यजित पाले. बॉलर्स नेम प्रदीप. प्रदीप गोलंदाजी मार्गवर आणि इथे परत एकदा चेंडू मात्र हवेत फटका फसलाय आणि घडतंय काय पर्वती संघाला आणखी एक धक्का. तिसरा फलंदाज बाद. मला वाटतं 3 धावा इथे बनवायच्या, 3 तिघाड आणि काम बिघाड. इथे काम बिघडत आहे. बॅक टू बॅक 2 बॅटर इथे बाद होत आहेत. चुकीचा फटका इथे सिलेक्ट केला. म्हणजे प्रत्येक मॅच ही षटकाराने जिंकवावी असा जो प्रत्येक बॅटरच्या मनामध्ये विचार असतो ना, तो कुठेतरी फसतोय. आपण नेहमीच बघितलेला आहे. काल देखील आपण पाहिलं असेल खुल्या गटामध्ये जी मॅच झाली हमराज मृत्युंजय आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहिलं असाल केम फायटर्स खराडी. अगदी 10 चेंडूंमध्ये 10 धावा गरजेच्या होत्या आणि 2च विकेट गमावल्या होत्या खराडी संघाने. तरी देखील खराडी संघ हा 4 धावेने इथे पराभूत झाला होता. म्हणजे एक एक धाव किती महत्वाची असते आणि त्या धावा बनवल्या गेल्या नाही. प्रत्येक बॅटर येईल तो षटकार मारून मॅच जिंकवायचा प्रयत्न करत होता आणि त्यामध्ये गोलंदाजांनी संधी साधली आणि ती हातातून निघून गेलेली मॅच तिथे मात्र जिंकण्यात आली. कुठेतरी इथे देखील आपण पाहतोय प्रत्येक बॅटर इथे त्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न करतायत, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतायत. तो प्रयत्न इथे कुठेतरी फसतोय आणि विकेटचं इथे पतन होत आहे. बॅक टू बॅक 2 धावा गेल्या आहेत. इम्पॅक्ट प्लेअर इथे मैदानामध्ये येत आहेत. सागर नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय. सागर इथे मैदानामध्ये येत आहेत. 12 चेंडूंमध्ये 3 धावांची गरज होती. पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली. आता 11 चेंडू आणि 3 धावांची गरज. फलंदाज सागर बलकवडेला आपण मैदानामध्ये पाहतोय. चांगला खेळाडू आणि कॅल्क्युलेशन नुसार हा मॅच पुढे घेऊन जायचा प्रयत्न करेल, पण इथे सुरुवात प्रदीपने अप्रतिम केली. पहिल्या चेंडूत ती घेतलेली विकेट. सागर बलकवडे यष्ट्यांच्या आतमध्ये घुसून खेळण्याचा प्रयत्न. शरीरावर चेंडू आदळलाय. रन मात्र इथे नाही. चेंडू डॉट बॉल निर्धाव चेंडू आलाय. पंचरकडे दाद मागितली जाते, अपील केली जाते. सागर बलकवडेसाठी हा अगदी उसळता चेंडू आपण पाहिला. आतापर्यंत एकूण 52 सामने आपण पाहिले, त्यामध्ये 236 षटकार आणि 492 चौकार आल्या. एकूण रक्कम 65,950 आतापर्यंत जमा झाली आणि सर्व रक्कम स्वर्गीय विशालदादा कांबळे, त्याचबरोबर शेखर शिळके आणि जयेश खरात या तिन्ही खेळाडूंच्या घरच्यांना ही रक्कम मात्र कर्तव्य निधी म्हणून प्रदान केली जाईल. एक आगळा वेगळा उपक्रम सचिन ढवळे सर आणि प्रहार ट्रॉफीच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातोय. त्याबद्दल संपूर्ण क्रिकेट विश्वामध्ये चर्चा सुरू आहे आणि कौतुक मात्र या निर्णयाचं केलं जात आहे. धावफलकावरती पाहतो आपण 47 धावा, 3 फलंदाज बाद, 47 धावा आणि शेवटचे 9 चेंडू 2 धावांची गरज. अजूनही 2 धावा बनवायच्या आहेत. पुढचा चेंडू विकी यांच्यासाठी. इथे मात्र समोरच्या दिशेने खेळून काढलाय. त्या फटक्याला नक्कीच काहीशी कलात्मकता आपल्याला पाहायला मिळाली. कुठल्याही प्रकारची रिस्क घेतले नाही. जमीन लगत चेंडू खेळण्याचा प्रयत्न आपटबारी इथे आपण पाहिला, जो बॅटरच्या माध्यमातून खेळण्यात आला. फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न, परंतु सिंगल इथे प्राप्त केली जाते. स्कोर आर लेवल. 1 धाव तिथे पूर्ण केली जाते. बरोबरी साधली आहे. अजून विजयासाठी 8 चेंडू 1 धावेची गरज. आणि सागर बलकोडेच्या बॅट मधनं परत एकदा चेंडू हवेत खेळला. क्षेत्ररक्षक तिथे आणि झेल सुटला. हा झेल सुटला का ही मॅच सुटली, कारण या संघाकडे अनुभव होता 1 धाव असताना देखील डिपेंड करण्याचा, पण इथे कॅच सोडली आणि मॅच देखील सोडली. सामना संपलाय, सामना जिंकलाय पर्वती संघाने. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. पहिल्याच मॅच मध्ये इथे विजय प्राप्त करतायत पर्वती संघाच्या संपूर्ण टीमचं इथे मनपूर्वक अभिनंदन आहे. चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीम, मला वाटतं कानिपनाथ क्रिकेट क्लब, आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. लगेच एका लाईनीत एका ओळीत. सागर शिंदे लगेच मैदानाचा ताबा घ्या आणि आघाडीचे दोन्ही बॅटर एनबी टीम, आपल्याला विनंती, आपल्या आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये पाठवून द्यायचा. वेळ खर्च न करता आपण पुढच्या मॅचला देखील सुरुवात करणार आहोत. मैदानामधील दोन्ही टीम लगेच आपण मैदानाच्या बाहेर यायचं. एकमेकांशी हात मिळवणी करूनच मैदानाच्या बाहेर या, कारण हे चांगलं दृश्य मैदानामध्ये आपण पाहतोय. यासाठीच आपण या संपूर्ण मॅचेस खेळाडू वृत्ती प्रत्येक खेळाडूकडून अपेक्षित आहे आणि ती खेळाडू वृत्ती प्रत्येक संघाने दर्शवणं देखील फार गरजेचं आहे. मॅच संपल्यानंतर एकमेकांशी हात मिळवणी करणं, ही खेळाडू वृत्तीची भावना प्रत्येक संघामध्ये निर्माण व्हावी, यासाठी हा अथक प्रयत्न
या स्पर्धेदरम्यान आपण करताना पाहिलेला आहे. चला कानिपनाथ क्रिकेट क्लब पुरंदर, सागर शिंदे, आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस का करतोय त्यासाठीच. तुम्ही लगेच डगआउट मधून बाहेर पडायचं आणि लगेच मैदानाचा ताबा घ्या. पुढच्या 2 मिनिटांमध्ये मॅच सुरू झाली पाहिजे, वेळ खर्च न करता. दादा अशोक गायकवाड जरा पळत या इथे, बाकीचं काम नंतर करा, पहिलं पळत या. कानिपनाथ क्रिकेट क्लब पुरंदर आणि त्यांच्या विरोधात NB11 धनकवडी या 2 संघांमध्ये नाणेफेकीचा कौल मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. कानिपनाथ क्रिकेट क्लब पुरंदर या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर लगेचच गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ही दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आहे आणि ही फेरी 4 षटकांची असेल. वेळेअभावी आपण षटकं कमी करतोय, या गोष्टींकडे प्रामुख्याने लक्ष द्या. तुम्ही वेळ खर्च करू नका, अधिकाधिक जास्तीत जास्त षटकांच्या मॅचेस खेळण्याची संधी तुम्हाला मिळेल.